श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील एका बाळंतीण महिलेवर गेल्या 3 दिवसात तब्बल 2.5 लाखांचे बिल आल्याने नागरिकांमधून मार्कंडेय रुग्णालय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात 1 ऑक्टोबर रोजी बाळंतीण झालेल्या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने दाखल करण्यात आले होते। 3 दिवसात या महिलेवर उपचारापोटी तब्बल 1,44,085 रुपयांचे बिल देण्यात आल्याने नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांनी याबाबत प्रशासनाकडे बिलाबाबत तक्रारी मांडल्या। रुग्णालयातील 1,44,085 रुपयांव्यतिरिक्त बाहेरील औषधांवर जवळपास लाखांचा खर्च झाला आहे। हे सर्व केल्यानंतर दुपारी प्रशासनाने या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केल्यानंतर नातेवाईकांनी याबाबत रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात येऊन याबाबत माहिती घेतली। यावेळी रुग्णाच्या बिलात मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा बिल लावून लूटमार होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच प्रतिसाद देत नसल्याने रुग्णालय परिसरात उपोषण करण्याचा इशारा देताच प्रशासन जागे होऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयाने तब्बल निम्मे बिल कमी केले। त्यामुळे या ठिकाणच्या कारभाराबाबत रुपेश कुमार भोसले यांनी शंका व्यक्त करत शासनाने रुग्णालयाच्या कारभाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। यानंतर रुपेश कुमार भोसले यांनी पटेल, इंगळे आणि शिवा, यावेळी रुपेश कुमार भोसले यांच्यासह पटेल, इंगळे, शिवा आदी उपस्थित होते। सागर फोन करा की रेकॉर्डिंग करून काय करणार बरोबर। हां बरोबर। हां पुढे आता या ठिकाणी मार्कंडेय सहकारी हॉस्पिटलमध्ये मी रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर मी इथं उपस्थित झालोय। पेशंटचं मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली। पेशंट साधारणतः पूजा इंगळे म्हणून 1 तारखेला दुपारी 4 वाजता या ठिकाणी ऍडमिट झाले। पेशंट सिरियस होतं, त्यांना माइंड अटॅक आला। डिलिव्हरी पेशंट होतं, सिव्हिलला शिफ्ट डिलिव्हरी होऊन त्यांनी घरी येऊन गेले होते। घरी त्यांना माइंड अटॅक आला म्हणून या ठिकाणी मार्कंडेय त्यांना आणण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना तातडीनं आयसीयू मध्ये घेऊन बेडवर घेतलं। पेशंट 1 तारखेला ऍडमिट केले आणि आज 3 तारीख आहे। त्यांना पेशंटला सांगतात की तुमचा पेशंट खूप सिरियस आहे, सिव्हिलला घेऊन जावा। मग यांनी 2.5 दिवस काय काम केले, डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केलं त्या पेशंटवर, आणि त्याच्या हातामध्ये बिल दिले 1,43,085 रुपयाचं, म्हणजे 2.5 दिवसाचं बिल या ठिकाणी 1.5 लाख रुपये झालेलं आहे। त्याच्यामध्ये औषध गोळ्याचं बिल 40,000 ते 50,000 बाहेरचं ट्रीटमेंट औषध गोळ्याचं बिल झालेलं आहे। म्हणजे साधारणतः 2.5 दिवसामध्ये 2 लाख या ठिकाणी बिलाला पेशंटला या ठिकाणी भरण्याची परिस्थिती नाही आहे, तरी देखील 2.5 लाख रुपयाचं बिल या ठिकाणी करून ठेवलेलं आहे। म्हणजे सरळ या ठिकाणी गोरगरिबांची लूट होत आहे, हे सिद्ध होत आहे। म्हणून माझी प्रशासनाला, मी उपोषणाला देखील प्रशासनाला बसलो होतो हॉस्पिटलच्या विरोधात, तरीही प्रशासनाने आणि दुर्लक्ष केलेले आहे। आता या हॉस्पिटलवर चौकशी करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे, आणि चौकशी करून या पेशंटला, गरिबांना योग्य न्याय देण्याचं काम प्रशासनाने करावं, अन्यथा परत मला उपोषणाची पाळी या ठिकाणी येऊ शकते आणि या ठिकाणी हाताने दखल घ्यावी प्रशासनाने, माझी एवढी नम्र विनंती आहे। अन्यथा मला उपोषणापासून परत पाळी येऊ दे। या ठिकाणी एक लहान बाळ आहे, लेकरं आहे, 1.5 लाख रुपये लुटण्याचं काम चालू आहे। पेशंटला 2.5 लाख रुपये बिल केलं जातं, 2 लाख बिल केलं जातं, आणि आम्ही फोन केल्यानंतर चेअरमन नाही या ठिकाणी, हाकीम साहेब नाही आहेत। मी चौकशी करतो, बघतो, या ठिकाणी या तोंडावरचं काम चालू आहे। त्यांनी काय बोलू